श्रोते हो, नमस्कार श्रोते हो. आपण ऐकत आहे रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, आपण बघतो आहोत आपल्या जे आता सगळे स्पर्धेचं युग ज्याला आपण म्हणतो, आणि या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये विविध स्पर्धात्मक गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं. आणि याच्यामध्ये जर आपण विचार केला की आज कुठल्याही स्पर्धेच्या युगामध्ये आज आपल्या भागातील महिला भगिनी असतील, त्या खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतायत, चांगल्या पद्धतीनं त्या उभा राहिलेल्या आहेत आणि नवनवीन प्रयोग आणि आदर्श ते आपल्यासमोर निर्माण करतायत. आपण बघतो आहोत की 1 मार्च ते 8 मार्च या निमित्त आपण जागतिक महिला सप्ताह देखील साजरा करत असतो. आणि अशा या सप्ताहामध्ये आपल्या रेडिओ तिरणाच्या माध्यमातून अनेक महिला भगिनी असतील, त्यांच्याशी आपण संवाद साधत असतो आणि त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करत असतो. विविध क्षेत्रामध्ये महिला कशा पुढं जात आहेत आणि कशा उत्तम पद्धतीनं त्या काम करतायत आणि एक नवा आदर्श, एक नवी प्रेरणा त्या इतरांसमोर देखील निर्माण करत आहेत. तर याच माध्यमातून आज आपण ज्यांच्याशी आज संवाद करणार आहोत त्या विशेष आपल्याकडं व्यक्ती आलेल्या आहेत. त्या आहेत दिव्या भोसले मॅडम, ज्या आहेत व्हॉइस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय महासचिव. दिव्याजी, नमस्कार, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार सर. नमस्कार. दिव्याजी, तुमच्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून देखील तुम्ही रेडिओ तिरणासाठी जो वेळ काढलेला आहे त्यासाठी मी सर्वप्रथम तुमचा आभारी आहे. आणि मला सुरुवातीला असं सांगा की आपण धाराशिवमध्ये आलेले आहात आणि त्यातली त्यात आपण रेडिओ तिरणामध्ये आलेले आहात. तर काय वाटतं आपल्याला नेमकं आपल्या या भागामध्ये येऊन सुरुवातीला काय सांगता येईल? खरं तर माझ्या म्हणजे महाराष्ट्राचा एक मराठवाडा जो भाग आहे आणि त्यातल्या त्यात धाराशिव जिल्हा हा फार जवळचा आहे आणि अत्यंत प्रेम आपुलकी असणारी सगळीच माणसं या जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळे फार वारंवार या जिल्ह्यामध्ये भेटीगाठी करण्यासाठी, सगळ्यांना भेटण्यासाठी फार यावं असं वाटतं. आणि आज एका पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी इकडे आले होते आणि त्याच निमित्ताने मी तेरणा या आपल्या रेडिओ चॅनलला देखील भेट दिलेली आहे. खूप चांगलं काम या निमित्ताने तेरणा रेडिओच्या माध्यमातून होतं आहे. एक प्रबोधनाचं काम आणि त्याचबरोबर मनोरंजनाचं काम, ह्या दोघांची खूप सुसंगत अशी सांगड घालून तेरणा रेडिओ खूप चांगलं काम करते. त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आणि मी मगाशी म्हणजे सुरुवातीपासून जो आपल्यासमोर एक वाक्य बोलतो आहे की महिला अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि चांगलं काम करत आहेत. त्यातली त्यात आपण पाहिलं असेल की शैक्षणिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, अनेक क्षेत्र आहेत, त्या ठिकाणी महिलांचं खूप मोठं योगदान आपल्याला दिसून येतं. पण ज्या क्षेत्रामध्ये आपण सध्या काम करत आहात ते क्षेत्र आहे पत्रकारितेचं. तर या क्षेत्रामध्ये तशा पद्धतीचा सहभाग म्हणजे तितक्या मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही. काम करतायत महिला आणि आपला ठसासुद्धा त्या उमटवत आहेत. याच्या संदर्भात काय सांगता येईल की आपण हे सगळं असताना, हे सगळे क्षेत्र असताना पत्रकारितेसारखं क्षेत्र आपण का निवडलं? लोकशाहीचे 4 स्तंभ आहे आणि त्यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा स्तंभ कोणता असेल तर तो पत्रकारिता आहे. म्हणजे जगाच्या ज्या सर्वोच्च न्यायाधीश जो आहे तर त्याला पण असं वाटतं की मी कोणासमोर व्यक्त झालं पाहिजे तर तो पत्रकार आहे. त्याच्यामुळे पत्रकारितेमध्ये आणि एका लेखणीच्या याच्यामध्ये इतकी ताकद आहे की आपण जग त्या माध्यमातून जिंकू शकतो. म्हणजे एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर गडचिरोलीसारख्या छोट्याशा गावामधल्या एक नक्षलवादी जिल्ह्यामधल्या एक छोट्यासा गावाचा पाणी प्रश्न जर एका पत्रकाराच्या लेखणीमुळे जर तो सॉल्व्ह होत असेल आणि तो कायमस्वरूपी तिथला पाणी प्रश्न मिटतो, इतकी ताकद ह्या लेखणीमध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर समाजामध्ये जे चाललेलं सगळं वातावरण आहे त्याला जर कुठेतरी वाचा फोडायची असेल, म्हणजे लोकांचा आवाज बनून जर आपल्याला पुढे यायचं असेल तर पत्रकारितेपेक्षा दुसरं माध्यम मला नाही वाटत की खूप प्रभावी असू शकतं. त्यामुळे पत्रकारिता आणि पत्रकार जो काही आहे, जो चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा, जी संविधानाची आणि तत्वमूल्यवाली पत्रकारिता जी आहे ती या निमित्ताने करण्यासाठी पत्रकारिता विषय निवडला. नाही, खूप विश्लेषणात्मक उत्तर आपण या ठिकाणी दिलेलं आहे. दिव्याजी, मला सांगा की हे सगळं ठीक आहे, आपण पत्रकारितेमध्ये आलात आणि हे लोकांचे प्रश्न सोडवणे हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. पण हे सगळं करत असताना आपण एका विशिष्ट अशा संघटनेच्या, ज्याला आपण व्हॉइस ऑफ मीडिया म्हणतो, अशा संघटनेच्या किंवा पत्रकारांचा जो एक राष्ट्रीय आवाज, आंतरराष्ट्रीय आवाज आपल्याला म्हणता येईल, अशा संघटनेच्या आपण एक राष्ट्रीय महासचिव आहात.
पत्रकारिता करणं आणि पुन्हा हे सगळा पत्रकारांचा एक ज्याला म्हणतो की मांदियाळी सांभाळणं, या दोन गोष्टी सुद्धा खूप चॅलेंजिंग आहेत असा विचार केला तर. मला सांगा की आपण सुरुवातीला व्हॉइस ऑफ मीडियाच्या संदर्भात बोलणार आहोत. याची सुरुवात कशी झाली आणि आपण तिकडं जाण्याचं कसं ठरवलं? पत्रकार आणि पत्रकारिता जर आपण पाहिली तर कुठेतरी साशंकता किंवा कुठेतरी आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणजे आमचे जे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत संदीपजी काळे सर, तर ते असेच एकदा दौऱ्यावर होते आणि विशेष म्हणजे सांगायला आनंद होईल की तुमच्याच बाजूचा जो जिल्हा आहे लातूर, त्या ठिकाणचा एक पत्रकार आहे की ज्याने त्यांची 30 ते 35 वर्ष पत्रकारितेमध्ये दिली. तत्व आणि मूल्यांवाली पत्रकार त्यांनी केली. आणि सर एकदा त्यांच्याकडे गेले आणि बघितलं तर त्यांचे आई वडील कुठेतरी कोपऱ्यामध्ये पडले होते. मुलाबाळांच्या शिक्षणाचं काय असा सगळा गंभीर प्रश्न होता. त्यांची पत्नी कुठेतरी की उद्या कसं होईल ह्या चिंतेमध्ये बसलेली होती. आणि हे सगळं जेव्हा पाहिलं संदीपजी काळे सरांनी आणि त्यानंतर ते फार अस्वस्थ झाले होते. आणि त्याच लातूरच्या एका पत्रकारामुळे पत्रकारांचे काय प्रश्न आहेत, पत्रकारितेचे काय प्रश्न आहेत हे जाणून घेऊन त्यावर काम होणं फार गरजेचं आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटलं. त्यामुळे संदीप काळे सर असतील, चंद्रमोहन सर असतील, मंदार फणसे सर आहेत, अशी जी हुजू मंडळी आहे की ज्यांनी महाराष्ट्रातील नव्हे तर देशातली सगळी चॅनल्स उभी केली की ज्यांना पत्रकारितेचा खूप मोठा अनुभव आहे, अशी 20 संपादक एकत्रित येऊन व्हॉइस ऑफ मीडियाची स्थापना झाली. हे का करायचं आहे, संघटना का करायची, तर त्यामागचे अनेक प्रश्न होते. त्याच्यासाठी आपण रिसर्च केला होता की असे किती पत्रकार आहेत की ज्यांना काय त्यांचे प्रश्न आहेत. आपण त्या रिसर्चच्या माध्यमातून परिस्थिती अशी समोर आली की 85% पत्रकार असे आहेत की त्यांना उद्या काय खायचं हा प्रश्न आहे. म्हणजे जशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्याच पद्धतीने पत्रकारांच्या आत्महत्या व्हायला पण वेळ लागणार नाही, इतकं विदारक दृश्य सध्या भयानक वास्तव आहे ते. तर त्यासाठीच काम करण्याचं ठरवलं आणि 2 रिसर्च आपण केले होते की पत्रकारांची स्थिती काय आणि पत्रकारितेची स्थिती काय आहेत. तर आपण 3 विषयांना घेऊन व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून काम करत असतो. जर पत्रकारिता जी तत्वमूल्यवाली पत्रकारिता आहे तर ती शाबूत ठेवायची असेल आणि पत्रकारिता शाबूत ठेवायची असेल तर पत्रकार टिकणं फार गरजेचं आहे. मग जो तो टिकणार कसा, तर मग प्रत्येकाला त्याचं कुटुंब आहे, त्याचा समाज आहे, ह्या सगळ्या गोष्टी चालणारच आहेत. पण त्याचबरोबर जेव्हा तो आर्थिक साक्षर बनेल, तो स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करेल, त्याचं आरोग्य चांगलं राहील, त्याच्या मुलाबाळांचं शिक्षण चांगलं राहील, ह्या सगळे विषय घेऊन आपण मग एक पंचसूत्री तयार केली व्हॉइस ऑफ मीडियाची की जी पत्रकारांसाठी असेल. मग पंचसूत्रीमध्ये आपण घेतलेलं आहे की पत्रकारांचं आरोग्य, पत्रकारांच्या मुलांचं शिक्षण, पत्रकारांच्या हाऊसिंगचा प्रोजेक्ट, त्यांना जर सस्टेन करायचं असेल तर हाऊसिंग सोसायटीचा प्रोजेक्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ते आपलं पंचसूत्रीतलं एक आहे. 4थं आहे की पत्रकारांच्या स्किलिंगचा प्रश्न आणि 5वा आहे की पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर काय. अशी 5 प्रश्न, अशी पंचसूत्री आपण तयार केली आणि आपण महाराष्ट्रभर, देशभर सगळं काम जगभर आता त्या माध्यमातून करतोय. त्याचबरोबर पत्रकारितेसाठी आपण रिसर्चच्या माध्यमातून जी माहिती पुढे आली होती, तर 3 प्रकारच्या पत्रकारितेच्या आत्ता अवस्था आहेत. एक म्हणजे की जे नवयुवक आहेत आमच्यासारखे, त्यांना असं वाटतं की आम्ही पत्रकारितेत का जावं, आम्हाला अजिबात तिथल्या व्यवसायाची हमी नाही आहे, आम्हाला जॉबची अश्युरिटी नाही आहे, तर आम्ही कसं या पत्रकारितेकडे वळावं. दुसरं आहे की ज्यांनी 25 ते 30 वर्ष पत्रकारितेमध्ये दिली, त्यांना असं वाटतं की बाबा मी कुठेतरी काय लिहिलं, मी कोणत्या संघटनेचा सदस्य झालो तर माझा मालक मला काढून तर टाकणार नाही ना, अशी साशंकता त्यांच्या मनामध्ये आहे. आणि तिसरा महत्त्वाचं म्हणजे की ज्यांनी अख्खं त्यांचं जीवन पत्रकारितेमध्ये घालवलं, त्यांना असं वाटतं की आमच्या काळात अशी पत्रकारिता नव्हती, आम्हाला स्वातंत्र्य होतं लिहिण्याचं. अशा 3 परिस्थिती आता सध्या पत्रकारितेच्या देशभरात आणि जगभरात आहे. मग त्यालाच अनुसरून आपण 3 मुद्दे घेऊन पत्रकारितेसाठी काम करायचं ठरवलं. एक म्हणजे पॉझिटिव्ह जर्नलिझम, सकारात्मक पत्रकारिता रुजली पाहिजे. दुसरं म्हणजे आहे की जे फ्रीडम ऑफ द प्रेस, जे स्वातंत्र्य आहे पत्रकारितेचं, ते अबाधित राहिलं पाहिजे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे जे मीडिया हाऊसेस असेल, पत्रकार असेल, त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत, ते संपवण्याचं षडयंत्र केलं जात आहे, तर ते कुठेतरी थांबावं, याच्यासाठी आपण लिगल सपोर्ट त्या माध्यमातून देत असतो. असं पत्रकार आणि पत्रकारितेसाठी आपण अशा 8 मुद्द्यांना घेऊन काम करतोय. यामागचा अजेंडा एकच आहे किंवा सिंगल टॅगलाईन जर आपण म्हटलं तर
हे काम का चाललंय किंवा व्हॉइस ऑफ मीडिया चळवळ का आपण स्थापन केली, तर आपल्याला पत्रकारांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचं आहे. एक इतिहास घडवायचा आहे या निमित्ताने, की पत्रकार आणि पत्रकारिता च्या लेखणीमध्ये जी ताकद आहे ती जग जिंकू शकते. हा इतिहास या निमित्ताने आपल्याला मांडायचा आहे. तर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं आपण व्हॉइस ऑफ मीडिया जे काम करत आहे त्याचं विश्लेषण आपण केलेलं आहे आणि 2 मुद्दे या ठिकाणी खूप आपण इंटरेस्टिंग सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा तर तो एकदम गरजेचाच वाटतो आहे की सकारात्मकता आणि फ्रीडम जे आहे लेखणीचं किंवा लेखणीचं स्वातंत्र्य आहे, या 2 बाबीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून आपण सांगितलं की तरुण पत्रकारांचा जो एक कल आहे तो पत्रकारितेकडे वळू शकतो आणि त्याच्यामधून ज्या बाबी आपल्या समाजामध्ये घडत आहेत त्या जशाच्या तशा आपल्या इतर सर्वांसमोर येणं गरजेचं आहे. आपण पत्रकारितेमध्ये काम करत असताना ह्या 2 बाबी तर घेऊन चाललेलोच आहोत, पण अनेक समस्या आपण सांगितलं की पत्रकारांच्या समोर अगदी दररोजच्या दररोज उभा राहिलेल्या असतात आणि त्याच्यापेक्षा जास्त आणखी बिकट म्हणता येईल की ग्रामीण पत्रकारिता आणखी त्याच्यापेक्षा आणखी बिकट वाटतेची आहे की आपल्या गावातून यायचं आहे आणि न्यूज तयार करायची आहे किंवा तसा कंटेंट शोधायचा आहे आणि तो पुन्हा लोकांसमोर आणायचा आहे. आणि हे सगळं करत असताना पत्रकाराला मानमर्तब मिळतो आहे, स्टेजवर जागा मिळते आहे म्हणून पत्रकारिता करायची की मला कुणीतरी जास्त ओळखतंय म्हणून मी पत्रकार होऊ का, अशा पद्धतीचे प्रश्नसुद्धा ग्रामीण भागातल्या तरुणांच्या मनामध्ये येत असतात. आणि पत्रकारितेचं ग्लॅमर हे सुद्धा खूप लोकांच्या डोक्यामध्ये असतं की मला सरळ सरळ जाऊन आमदाराला काही प्रश्न विचारता येऊ शकतात का. ही शक्तीसुद्धा त्या पत्रकारितेचीच आहे. मुळातच पत्रकारिता ही जी बाब आहे ती सत्य या संकल्पनेवर आधारलेली आहे असं मला नेहमी वाटत राहतं. कारण जे लोक तुमच्याकडे येत आहेत ते त्यांचे प्रश्न घेऊन निश्चितपणे येत आहेत, पण त्यांची एक माफक अपेक्षा असते की जे सांगितले ते सत्य स्वरूपामध्ये 4 लोकांपर्यंत हा व्यक्ती पोहोचवेल, हा खरा पत्रकार आहे. तर या 2 बाबी आपण खूप या ठिकाणी चांगल्या सांगितलेल्या आहेत. तर आणखी या संकल्पनेच्या विस्ताराविषयी मॅडम काय सांगता येईल की सकारात्मकता आणि फ्रीडम ऑफ रायटिंग किंवा फ्रीडम ऑफ त्याला जे आपण म्हणतो की लिहिण्याचं जे स्वातंत्र्य आहे याच्या संदर्भात तपशीलवार काय सांगता येईल? व्हॉइस ऑफ मीडिया आता जे काम करत आहे म्हणजे पंचसूत्रीवर इतकं काम चाललेलं आहे, म्हणजे जगभर आणि देशभर आपण काम करतो आणि हे काम वाढण्याचं एकच कारण आहे, कारण 123 संघटना आहेत देशभरात की ज्या पत्रकारांसाठी काम करतात. पण मग 124वी ही का, तर त्याचे प्रश्न अनेक आहेत आणि त्याचे उत्तरं पण आपण कृतीशील कार्यक्रमाच्या माध्यमातून देत असतो. तर आपण जी पंचसूत्री हाती घेतलेली आहे, पण नुसतं म्हणत नाही की आमचं हे विजन आहे किंवा आमचं हे मिशन आहे आणि तिथेच न थांबता थेट त्या याच्यावर ॲक्शन प्लॅन काय असू शकतो आणि कृती करून आपण काय काम करू शकतो यावर आपण काम करतोय. म्हणजे आपण म्हणालात की पॉझिटिव्ह जर्नलिझम, आम्ही एक प्रयोग केला गेल्या वर्षभरामध्ये की सकारात्मक पत्रकारिता हे आपलं विजन आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल. तर अशी सगळ्या टीमने, आमच्या कोर टीमने चर्चा केली आणि त्याच्यातून मग पुढे आलं की आपण सकारात्मक पत्रकारितेसाठी पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड द्यायचा आहे. मग ही संकल्पना काय आहे, तर त्यामध्ये असं होतं की तुम्हाला 1 जानेवारीपासून ते 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण एका वर्षभरामध्ये 42 आर्टिकल, लेख कोणत्याही साप्ताहिकात, कोणत्याही दैनिकात असे लिहायचे आहेत की जे एक पॉझिटिव्ह सक्सेस स्टोरी सांगू शकतील, त्याच्या माध्यमातून काहीतरी कोणाचं काम चांगलं सामोरे येईल, कोणीतरी लोकप्रतिनिधीने असो, कोणी उद्योजकाने असो, असं जे समाजामध्ये काहीतरी चांगुलपणासाठी काम करणारी लोक आहेत त्यांचं काम या निमित्ताने पुढे येईल आणि सकारात्मक पत्रकारिता या निमित्ताने होईल. हा एक प्रयोग आम्ही करून बघितला गेल्या वर्षभर आणि त्याला इतका उत्तम प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रभरातून मिळाला. म्हणजे 7,500 आमच्याकडे आले होते अहवाल पत्रकारितेचे याच्यासाठी की आमची फाईल आम्ही तुम्हाला प्रस्ताव पाठवत आहोत. तर 7,500 सकारात्मक पत्रकारितेसाठी प्रस्ताव आलेले होते आणि हे त्यामागचंच एक पाऊल आम्ही टाकलं होतं. एक प्रयोग होता हा, पण त्याला खूप चांगला प्रतिसाद या निमित्ताने मिळालेला आहे. आणि जी स्वतंत्रता हिरावत चाललेली आहे किंवा त्याच्यावर ताबा घेण्याचं काम चाललेलं आहे, तर ते कुठेतरी थांबता यावं आणि आपल्याला जे वाटतंय, जे लोकांच्या मनात आहे, जे प्रत्येकाला वाटतं की जे हे आलं पाहिजे, सत्य आलं पाहिजे, क्योंकि हम बोलते हैं कि ये बापू का देश है और सत्य तो सामने आएगा ही, तर त्या माध्यमातून हे सगळं काम चाललंय.
दिव्याजी, मला याच्यानंतर असं सांगा की आता आपण राज्यभरामध्ये तर आपलं काम उत्तम आहेच, त्याच्यानंतर देशामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं आपले संघटन उभा करत आहात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा व्हॉइस ऑफ मीडियाचं जे आपलं जाळं आहे ते विखुरताना दिसतं आहे. हे सगळं करत असताना आपण जे मूळ प्रश्न सुरुवातीला उपस्थित केले होते ते कुठपर्यंत सोडवण्याचं काम आपण करताय? पत्रकारांच्या अनुषंगाने पत्रकारांच्या अनुषंगाने आपण आता पंचसूत्री जी आपण हाती घेतली तर त्याच्यामध्ये आरोग्याचा प्रश्न आहे. आम्ही गेल्या वर्षी 7,500 पत्रकारांचा आरोग्याचा विमा काढून दिला 10 लाख रुपयाचा. ह्या वर्षी आम्ही एक नवीन मोहीम हाती घेतली होती, कारण आमची पत्रकार संघटना जरी असली तर हे संघटना नाही आहे. माझं व्हॉइस ऑफ मीडिया हा माझा परिवार आहे आणि माझ्या परिवारातील प्रत्येक सदस्य हा हेल्दी राहावा, त्याच्या आरोग्याची काळजी त्याने घ्यावी आणि त्याला एक सुरक्षा कवच आपण त्यानिमित्ताने द्यावं, यासाठी आम्ही हा प्रयोग केला होता की आयुष्यमान भारतचे आम्ही 5 लाख रुपयाचे कार्ड यावर्षी देखील पुन्हा दिले. त्यानंतर 10 लाख रुपयाचा विमा आपण त्यानिमित्ताने काढून दिलेला आहे. असं आरोग्याच्या अनुषंगाने पूर्ण वेळ भीमेश मुतुला म्हणून आहेत, आमचे आरोग्य सेलचे प्रमुख आहेत, की जे देशभर म्हणजे आत्ता पण सद्यस्थितीमध्ये मुंबईमध्ये 10 पत्रकार असे आहेत की ते कोणीतरी कॅन्सरचं पेशंट आहे, कोणीतरी लिव्हरचं ऑपरेशन आहे, अशी रोज अनेक पत्रकारांना मदत सेवाभावाच्या माध्यमातून आरोग्याच्या कामासाठी केली जाते. दुसरं आहे त्यामध्ये की पत्रकारांच्या मुलांचं शिक्षण. आतापर्यंत आपण 100 अशी मुलं आहेत आपली की ज्या मुलांना आपण परदेशात शिक्षणासाठी पाठवलेलं आहे. पत्रकारांच्या मुलांना मेडिकल आहे, इंजिनिअरिंग सेल आहे आपल्याकडे, असे विविध सेल आपल्याकडे काम करतात की ज्या पत्रकारांना मेडिकलला जायचं आहे, ज्या पत्रकारांना इंजिनिअरिंगला जायचं आहे, ज्यांना MBA करायचं आहे, ज्यांना उद्योग क्षेत्रामध्ये वळायचं आहे, त्याच्यासाठी वेगवेगळे कोर्सेस, त्यांच्यासाठी वर्कशॉप्स, ट्रेनिंग, त्यानंतर 5वी ते 10वी वयोगटासाठी आपण एज्युकेशन किट देत आहोत. त्यांना 10वी नंतरचे जे पासआउट होतात तर करिअर पॉईंट म्हणून आपण एक नवीन उपक्रम सुरू करतो की टर्निंग पॉईंट म्हणून आपण त्यांना काय देऊ शकतो त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी, आणि मेंटल आणि प्लस फिजिकली आणि दोघांचा समन्वय साधून मेंटल हेल्थ पण त्यांची कशी चांगली राहील या अनुषंगाने, आणि नेमका ते कोण आहेत आणि त्यांना आयुष्यात नेमकं काय करायचं आहे ह्या बोध देण्याचं काम, त्याच्यासाठी पण आपण अनेक लोकांचे वर्कशॉप आपण त्यानिमित्ताने मुलांसाठी पण घेत असतो. असं सगळं शिक्षणाचं काम चाललेलं आहे. त्याची एक चेतन कात्रे जी आहेत ते पूर्ण वेळ शिक्षणाचं काम बघत असतात. त्यानंतर घरांचा प्रोजेक्ट आहे आपला की सस्टेनेबल मॉडेल जे आहे आपलं की 100 घरांचा प्रोजेक्ट आता महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यांमध्ये चाललेला आहे की पत्रकारांसाठी प्रत्येक जिल्ह्याला आपण 100 घरांचा प्रोजेक्ट करतोय की एक सस्टेनेबल असेल, त्यांच्या मुलांचे आशीर्वाद त्या निमित्ताने लाभतील, एवढाच यामागचा उद्देश आहे. असं सगळं काम चाललेलं आहे. स्किलिंगचा जो पंचसूत्रीमधला एक चौथा मुद्दा आहे, त्याच्यासाठी स्किलिंग जी युनिव्हर्सिटी आपल्याकडे आहे, आपण पत्रकारिता आणि त्याच्या संगणक प्रशिक्षण असेल, पत्रकारिता कोर्सेस असतील, असे अनेक स्किलिंगचे वर्कशॉप्स आपण सगळ्यांसाठी घेत येतो. कारण डिजिटलायझेशनचं युग आहे, 21व्या शतकामध्ये आपण सगळेजण राहतोय, त्यामध्ये माझा पत्रकार बांधव मागे न राहिला पाहिजे, याच्यासाठी आपण स्किलिंगचे वर्कशॉप्स स्किलिंगच्या युनिव्हर्सिटी माध्यमातून आपण घेत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाच्या सेवानिवृत्तीनंतर काय, तर हे सगळं कुटुंब माझं आहे आणि त्या माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा सधन झाला पाहिजे, तो आर्थिक सक्षम झाला पाहिजे, यासाठी ह्या पंचसूत्रीच्या माध्यमातून थेट कृतीशील काम देशभरात सुरू आहे. तर खूप चांगल्या पद्धतीचं हे काम आहे, जेणेकरून एक ठोस भूमिका व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी निर्माण झालेली आहे. आता याच्यानंतर आणखी एक आपले संदीप काळे सर जे आहेत राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून आणखी एक इंटरेस्टिंग बाब याच्यामध्ये आपण पाहतो व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून की वेगवेगळ्या विंग्स पण त्यांनी स्थापन केलेले आहे. सोशल मीडिया विंग असेल, रेडिओ विंग असेल, किंवा पत्रकारांशी संबंधित ज्या सोशल मीडियावर बाबी असतील अशांच्या सुद्धा विंग त्यांनी स्थापन केलेले आहेत. ही खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की त्या स्किलच्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं सुद्धा एक विशेष संघटन आपल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून होताना दिसतंय. याच्या संदर्भात थोडक्यात काय सांगता येईल? आपल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या आता 36 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या विंग आहेत. त्यामध्ये रेडिओ विंग आहे, आरोग्याची विंग आहे, TV विंग आहे, डिजिटलची विंग आहे, रेडिओ विंग आहे. ह्या विंग करण्यामागचा उद्देशच असा होता, म्हणजे रेडिओचे इतके भयंकर प्रश्न आहेत की रेडिओ की जो एका
मिनिटाला 5 लाख, आता आपण बघतोय की अनेक लोक 5 लाख लोकांपर्यंत मी या एकदम पोहोचतायत. माध्यमातून पोचणार आहे. तर इतकं प्रभावी माध्यम, प्रबोधनाचं माध्यम रेडिओ आहे. पण रेडिओमधले जे म्हणजे काम करणारी जी लोक आहेत ते देखील मीडियाचाच एक भाग आहेत, ते देखील मीडिया पर्सन्स आहेत. मग त्यांना आपण स्टेशन मास्टर, काही रेल्वे स्टेशनचा कर्मचारी नाही आहे तो, मग हे कशासाठी? मग त्याच्यासाठीचा हा लढा होता की म्हणजे रेडिओमध्ये जे काम करणारी सगळी मंडळी आहेत ते पण जर्नालिस्ट आहेत, दे आर ऑल्सो रेडिओ जर्नालिस्ट. सो हे आपण पुढे आलं पाहिजे आणि रेडिओचे जे सगळे प्रश्न आहेत, त्यांच्या अनेक थकबाकी आहेत शासनाकडे, भरपूर असे प्रश्न त्यांचे आहेत, त्यांच्या आधी स्वीकृतीचा प्रश्न आहे, अशा सगळ्या प्रश्नांना घेऊन काम करता यावं थेट. कारण वेगळ्या वेगळ्या सेलचे वेगळे प्रश्न आहेत, महिला पत्रकारांचे वेगळे प्रश्न आहेत, रेडिओचे वेगळे प्रश्न आहेत, डिजिटलच्या पत्रकारांचे वेगळे आहेत, टी व्हीच्या पत्रकारांचे वेगळे प्रश्न आहेत. की टी व्हीवाल्यांची तर इतकी हालत असते की ब्रेकिंग न्यूज आली म्हणजे त्यांना बिचारांना खायचा पण वेळ नसतो, पण तरी ते आपल्यासाठी सेवेमध्ये उपस्थित असतात. ही म्हणजे इतकी तळमळ त्या माध्यमातून असते. तर ह्या सगळ्यांचे प्रश्न मांडता यावे यासाठी आपण ह्या वेगळ्या विंग केल्या आणि त्या माध्यमातून प्रत्येक विंगचं जगभरामध्ये सुंदर असं काम चाललेलं आहे. दिव्याजी, मला याच्यानंतर आणखी एक सांगा की आपण हे पत्रकारितेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा करतो आहोत, वेगळे मुद्दे आहेत, पत्रकारांचे प्रश्न देखील आहेत, ते देखील व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीनं देशभर असेल किंवा त्याच्या पुढं सुद्धा जाऊन आपण ते प्रश्न सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहात. आपण सुरुवातीला जी चर्चा करत होतो त्याच्यामध्ये सकारात्मकता आणि फ्रीडम याच विषयाकडे पुन्हा आपण जाणार आहोत. पण त्या अगोदर या देशाची जी संपूर्ण जळणघडण यंत्रणा आहे, या देशातील लोकांचे प्रश्न आहेत, देशातील लोकांचे प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर आपल्या एक मानवी जीवनातील जी संकल्पना असते स्वातंत्र्याची, तर या सगळ्या संकल्पना कुठंतरी दबत चाललेल्या आपण पाहत आहोत किंवा त्या संकल्पनावर कुठंतरी गदा येते की काय अशी भीतीसुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. मग अशा या सर्व बाबीमध्ये महापुरुषांचे विचार पत्रकारांच्या माध्यमातून आपल्याला कसे पुढं घेऊन जाता येतील हा एक थोडासा वेगळा प्रश्न असू शकतो. पण ही बाब खूप गरजेची झालेली आहे. पत्रकारांचे अनेक प्रश्न असले तरी अनेक प्रश्न घेऊन तो इतरांचे अनेक प्रश्न सोडवण्याचा रात्रंदिवस प्रयत्न तो करतो आहे. काय सांगता येईल, महापुरुषांची ही जी देणगी आहे ती इतरांपर्यंत पत्रकार कसे पोहोचवू शकतात? म्हणजे महापुरुषांचे आपण विचार आचरणात आणतो, म्हणजे त्यांची जयंती असते, पुण्यतिथी असते, त्यानिमित्ताने आपण साजरी करतो. पण ते खरंच त्या 2 मिनिटासाठी फक्त हार आणि फूल घालण्यासाठी आपण आहोत का? किंवा फक्त राजकीय मुद्द्यांसाठी महापुरुषांचा उल्लेख करणं, त्यांच्या नावाचा वापर करून घेणं हे इथंपर्यंत मर्यादित असणं फार गरजेचं आहे का? असे अनेक प्रश्न माझ्यासारख्या युवकांना या निमित्ताने वाटतात. म्हणजे थेट बोलायचं तर मी पत्रकार आहे आणि पत्रकारितेचं स्वातंत्र्य जे आहे तर ते कुठेतरी हिरावत चाललेलं आहे. की आम्हाला आमच्या जनतेचे काहीतरी प्रश्न मांडायचे आहे, आम्हाला लोकांचा आवाज म्हणून आम्ही काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतो. पण माझे असे अनेक बांधव आहेत की त्यांच्यावर हल्ला केला जातोय, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. तो पत्रकार आहे, तो लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी ॲज अ पॅशन म्हणून त्या सगळ्या गोष्टी करत असतो. तर आणि हा स्वातंत्र्य म्हणजे त्याला जे स्वातंत्र्य लिहिण्याचं दिलं हे संविधानाने दिलेलं आहे आणि मला वाटत नाही की संविधानापेक्षा कोणता मोठा ग्रंथ श्रेष्ठ असू शकतो. जे बाबासाहेबांनी संविधान आपल्याकडे दिलं, जे ज्योतिबा फुलेंनी आपल्याकडे एक सकारात्मकतेची, समतेची जी विचार आहे तो आपल्याला दिलेला आहे. शांत आणि संयमाच्या, प्रेमाच्या याच्याने आपण जग जिंकू शकतो हा गांधींचा जो विचार आहे, मला वाटतं ह्या सगळ्याच महापुरुषांची खूप गरज आहे आणि त्यांचे विचार फक्त आपण म्हणजे डोक्यात घ्यायलाच पाहिजेत, पण ते आचरणात पण आपण त्याच पद्धतीने आणायला पाहिजेत. म्हणजे छत्रपतींचा जो इतिहास आहे की त्यांनी जे म्हटलेलं होतं की अहत तंजावर तहत पेशावर, तर ही जी संकल्पना होती तर ती कुठेतरी आपण पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे आणि ती व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पण खूप वारंवार केली जाते. आणि त्याच्यासाठीच की जगभरातील जे सगळे पत्रकार आहेत, अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा, की अवघा मुलूक आपला, की हा प्रत्येक जगातील ह्या पृथ्वीवरील प्रत्येक ह्या पृथ्वीवरचा पत्रकार आहे, याच्यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे. आणि हे जे स्वातंत्र्यता आहे ती अबाधित ठेवण्यासाठी, संविधानाची तत्वमूल्य जपण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी, लोकांचा आवाज बनण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया आहे. तर खूप चांगलं या ठिकाणी आपण विश्लेषण केलेलं आहे. आपण बऱ्याच मुद्द्यावर या ठिकाणी उहापोह केलेला आहे. जाता जाता दिव्याजी, मला असं सांगा की
पत्रकारी क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग याविषयी आपण बोललेलोच आहोत, पण एकंदरीत ज्या आपल्या सर्व महिला भगिनी असतील, ज्या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असतील, ज्यांना काहीतरी आणखी नवीन करायचं आहे, ज्यांना काहीतरी घडवायचं आहे, ज्यांच्या हातामध्ये म्हणतो की आपण सगळ्यांची दोरी त्यांच्याच हातात असते, तर ही दोरी त्यांच्या अधिक सक्षम होण्यासाठी आपण जाता जाता काय सांगू शकाल? मुळात तीच इतकी सक्षम आहे की जी ती खूप सक्षम असते आणि तिला मला नाही वाटत की काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे, कारण तिच्यामध्येच इतकं दडलेलं आहे की तिला तिच्यातली जर ताकद कळाली, तिच्यामध्ये जे काही आहे तर त्याला एक संधी देण्याचं काम जर आपण केलं तर ती खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकते. म्हणजे व्हॉइस ऑफ मीडियामध्ये पण आपण एक सेपरेट विंग त्यानिमित्ताने केलेली आहे महिला पत्रकारांचे प्रश्न मांडण्यासाठी. आम्ही एक प्रयोग पण केला होता पत्रकारितेमध्ये योगदान महिलांचं वाढण्यासाठी, संख्या वाढण्यासाठी, की आपण एक पुरस्कार जाहीर केला होता जो पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड आहे. त्याच्यामध्ये सेपरेट आपण एक महिलांसाठी पुरस्कार ठेवला होता की त्या माध्यमातून महिला लिहितील, पुढे येतील, त्यांचं लिखाण त्या माध्यमातून त्यांना एक संधी मिळेल, यासाठीचा तो एक प्रयोग होता. पण मला असं वाटतं की महिला दिन आहे आणि महिला दिनानिमित्त माझ्या सगळ्याच महिला भगिनींना, कारण महिला दिन हा फक्त एकाच दिवसासाठी मर्यादित नाही आहे, खरं तर महिलांसाठी महिला दिन हा रोजच असतो, कारण तिचं काम हे रोजच उल्लेखनीयच आहे. त्यामुळे सगळ्यांनाच सगळ्याच दिवसासाठी 365 दिवसांसाठी महिला दिनाच्या शुभेच्छा आहेत माझ्याकडून. पण त्यानिमित्ताने मी सगळ्यांनाच एक विनंती करू इच्छिते की जी सावित्री होती ते ती सावित्री ज्योतिबांच्या साथमुळे झालेली आहे. तर ते तिच्यासाठी प्रत्येक ज्योतीने पण सावित्री होणं आणि सावित्रीसाठी ज्योती बांधणी पण पुढे येणं फार गरजेचं आहे. रमाई ज्या होत्या तर ज्यांनी बाबासाहेबांना साथ दिली, तसेच बाबासाहेबांना पण साथ देण्यासाठी रमाईंनी पण पुढे येणं अपेक्षित आहे. म्हणजे हे एकाच रथाची दोन पावलं आहेत, त्याच्यामुळे रमाई पण व्हायचं आहे आणि बाबासाहेब पण आजच्या काळात घडणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने बाबा आमटे पण असणं गरजेचं आहे आणि साधनाताईंची पण जोड त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना महिला भगिनींना द्यायची आहे. आपली जी संस्था आहे आता, म्हणजे आपण महाराष्ट्रभरात काम केलं सुरुवातीला, त्यानंतर देशभरात गेलो आणि आता आपण थेट जगाला गवसणी घालायला निघालेलो आहोत. आपले आत्तापर्यंत 41 देश पूर्ण झालेले आहेत आणि आता थेट आपल्याला 195 देश पूर्ण करून नोबेलचं स्वप्न आपण या निमित्ताने बघतोय की एक इतिहास आपल्याला या निमित्ताने घडवायचा आहे की 195 देशामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचं पत्रकारांसाठीचं असलेलं योगदान हे खूप मोठं असणार आहे आणि ते एक विजन घेऊन की फक्त पत्रकारांचा आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन आपण 195 देशांमध्ये काम करण्यास आता सुरुवात केलेली आहे. दिव्याजी, आपल्या या सर्व प्रवासामध्ये, आपल्या ह्या सगळ्या वाटचालीमध्ये आपण नेहमीच आपले जे मुलाखतीसाठी येत असतात किंवा जे आपल्याकडे अभिव्यक्ती येत असतात, अशा सर्वांनाच आम्ही प्रश्न विचारत असतो की आपल्या या सर्व प्रवासामध्ये त्यांना प्रेरित करणारं, त्यांना इन्स्पायर करणारं असं कुठलं गीत आहे जे तुम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना ऐकू इच्छिता? माझा म्हणजे आयुष्याचं प्रत्येकाची एक इकिगाई असते की त्याला हे का करायचं आहे आयुष्यामध्ये. तसं देखील माझी पण आहे की मला लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचं आहे. माझा जन्म हा घेण्यासाठी नाही तर माझा जन्म हा देण्यासाठी झालेला आहे, सेवा करण्यासाठी झालेला आहे. त्यामुळे मला एक गीत आहे की आपलं जे आहे, जय जगत जय जगत जय जगत पुकारे जा, सिर अमन पे वारे जा, सबके हित वास्ते अपना सुख बिसारे जा, जय जगत जय जगत जय जगत पुकारे जा, सिर अमन पे वार जा, जय जगत जय जगत जय जगत पुकारे जा. एवढंच मी या निमित्ताने सांगेल आणि थँक्यू सो मच. छान गीत आपण सुचवलेलं आहे, तर निश्चितपणे आपल्या श्रोत्यांना सुद्धा हे गीत आवडेल अशी अपेक्षा करूयात. तर श्रोते हो, पत्रकारिता असेल, पत्रकारिता क्षेत्रामधील आव्हानं असतील, त्याचबरोबर जे विविध विषय आपल्यासोबत जी या सर्व मुद्द्यावर जी चर्चा केली त्या होत्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसलेजी. तर आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही सगळी चर्चा आमच्याशी केली, त्याबद्दल मी आपला रेडिओ तेरणाच्या वतीनं आणि आमच्या तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आपला आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.